की या सबंध शिक्षणाच्या पद्धतीमधनं प्रक्रियेमधनं विद्यार्थी घडतोय का बिघडतोय, मला हा शिक्षणाचा पराभव आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. शिक्षण मंत्र्यांनी ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यात अपयशी ठरलेलो आहे, म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. याला खरी नैतिकता म्हणतात. नमस्कार. आज मला अतिशय आनंद होतोय. आज मी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एजू वार्ता यांच्यातर्फे माझी ही मुलाखत घेतली जाते. त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. सर, आपल्याला अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मागे वळून पाहिलं ना तर मला असं जाणवतंय की दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्यामध्ये बेशिस्त म्हणण्यापेक्षा मी त्याला बेशिस्त शब्द वापरणार नाही, अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होती. मग ती प्रायमरी असू देत, सेकंडरी असू देत, हायर सेकंडरी असू देत, महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये तर ती अस्थिरता आत्ता आपल्याला सर्वत्र दिसून येते. हा एक महत्त्वाचा इशू शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा भाग काय आहे की या सबंध शिक्षणाच्या पद्धतीमधनं प्रक्रियेमधनं विद्यार्थी घडतोय का बिघडतोय, याच्याविषयी माझ्या मनात एक सातत्याने शंका, कुशंका किंवा ज्याला आपण म्हणतो ना की एखादी विषय तुम्हाला टीस करतो, तसं मला सध्या आता असंच वाटायला लागलेलं आहे की शिक्षणाच्या प्रक्रियेतनं विद्यार्थीचं, म्हणजे आपण म्हणतो चारित्र्यवान विद्यार्थी, चारित्र्यवान नागरिक घडावेत, समाजासाठी उत्तमातले उत्तम नागरिक घडावेत, ही खरी मूलभूत शिक्षणातली संकल्पना. पण समाजाचं चित्र पाहिल्यानंतर वेगळंच दिसतंय. मला हा शिक्षणाचा पराभव आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. पण असं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं डॉक्युमेंट मी संपूर्ण वाचलेलं आहे. डॉक्युमेंट अतिशय उत्तम आहे. म्हणजे आपण संबंध भारत देशामध्ये नॅशनल अचिव्हमेंट सर्वे इन एज्युकेशन हा जो झालेला आहे आणि त्याची निष्कर्ष आहेत की संबंध भारत देशामध्ये आपल्याकडं मूलभूत क्षमता विकसित झालेल्या नाहीत, ज्याला आपण वाचन, लेखन, गणन म्हणतो. रीडिंग, रायटिंग अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी किंवा कॅल्क्युलेशन ॲबिलिटी, या 3 क्षमता जर विकसित झाल्या तर पुढं काहीही संबंध शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण पूर्ण करेपर्यंत विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येणार नाही. पण संबंध भारत देशामध्ये याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये अप्रगती आहे. त्यामुळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की मातृभाषा आणि गणित या संपूर्ण ह्याच्यावर हे शैक्षणिक धोरण आधारित आहे. आत्ता मुलांच्या मधली जी अस्थिरता आहे ती एवढ्यामुळं आहे की मी शिकलो पण मला नोकरीच मिळत नाही, मी शिकलो पण माझ्याजवळ काही कौशल्यच नाही, मी शिकलो पण मला समाजच कळत नाही, मी शिकलो पण मला शेतातलं काही ज्ञान नाही, मी शिकलो पण मला बँकेतलं काही कळत नाही. ही जी मुलांच्या मनामध्ये संकल्पना सगळ्या पक्क्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. नोकरी का मिळत नाही तर ते मुलाखतीच्या वेळेला पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. म्हणजे सुधा मूर्तींनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं आहे की आमच्याकडे येणाऱ्या इंजिनियरपैकी 10% इंजिनियर आमच्या क्षेत्रात पात्र आहेत, 90% इंजिनियर असे आहेत की त्यांना आम्ही पहिल्यांदा तयार करतो वर्षभर आणि मग त्यांना आम्ही जॉबला घेतो. म्हणजे शिक्षण आणि व्यवसाय, शिक्षण आणि समाज, शिक्षण आणि दैनंदिन जीवन याची फारकत होत चालली की काय,
असा एक मोठ्या प्रमाणातला शिक्षणातला समस्या निर्माण झालेली आहे. हा अत्यंत ज्वलंत आणि जिवंत प्रश्न आहे. मी रोज टी व्हीवर पाहतोय. एकतर काय आहे, हे आंदोलन सुरुवात झाली ती कशामुळं झाली तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. की संबंध भारत देशामध्ये 22 आणि 24 लाख मुलं नीटच्या परीक्षेला बसणार आहेत आणि त्या परीक्षेचे पेपर फुटणं म्हणजे 24 लाख युवकांवर अन्याय केल्यासारखं आहे. ही सर्वात मोठी पहिली आपली चूक आहे. मग आता हे नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी केवळ बसत नाहीत तर ते 2-2 वर्ष त्याची तयारी करतायत आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळं मग ह्या सगळ्या युवकांचा रोष तिथं निर्माण झाला आहे की मी 2 वर्ष तयारी केली, माझं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न ज्या पद्धतीने धुळीला मिळतं आहे. आज 24 लाख म्हणजे केवढी संख्या आहे होईल. म्हणजे चीनमध्ये ही परीक्षा होती, तिला सर्वोत्तम प्राधान्य दिलं जातं. त्या परीक्षेमध्ये चीनचं सगळं मंत्रिमंडळ, सगळी मिलिटरी, समाजातले सगळे सामाजिक काम करणारी माणसं ही परीक्षा यशस्वीपणे कंडक्ट कशी होईल त्याविषयी प्रयत्न करतात. केंद्राच्या भोवतीचे सगळे रस्ते बंद करतात. इतकं त्या परीक्षेला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्याकडं इतकं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं मग हे आंदोलन पेटलं. आता आंदोलन पेटल्यानंतर मला असं वाटतं, म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे हे, की त्या वांगचुकनी जे 21 दिवस उपोषण केलं त्यामध्ये 21 दिवस शासन त्यांच्याकडे गेलंच नाही. पण मला यातला खरा मुद्दा कुठं वाटतो तर 24 लाख मुलांची परीक्षा नीट आपण घेतोय, त्याचे पेपर फुटलेले आहेत. त्या पेपर फुटीचं सगळा कंट्रोल, नियंत्रण हे शिक्षण मंत्र्याकडे होतं. माझं व्यक्तिगत मत असं आहे की जर नैतिकताच पाळायची असेल, जर शिक्षणातनं नैतिकताच निर्माण होणार असेल, झाली असेल, तर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यात अपयशी ठरलेलो आहे म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. याला खरी नैतिकता म्हणतात. हे झालं असतं ना तर उपोषण नसतं झालं, आंदोलन पेटलं नसतं, युवक समाधानी झाले असते, सगळे प्रश्न मिटले असते. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांनी मोठेपणा म्हणायला पाहिजे होतं की माझी चूक आहे. तर हे काही घडलंच नसतं ना. मग आता घडल्यानंतर ते नीट हाताळता नाही आलं. 15-15 वर्षाच्या मुलांवर जर तुम्ही अत्याचार करायला लागले तर मुलं कशी या देशामध्ये आनंदाने जगतील. आपण म्हणतो ना शिक्षणातनं आनंद निर्माण झाला पाहिजे. इथं शिक्षणातनं हाणामारी निर्माण झाली तर युवकांचा कसा विश्वास बसेल. याविषयी आपल्याला खरोखर संपूर्ण समाजाने हा विषयाचा नीट विचार करावा आणि आपल्या संबंध देशामध्ये कुठलीही स्पर्धा परीक्षा असू देत त्याला विशेष महत्त्व देऊन त्यात काहीही गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घेणं हे त्या राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. ह्याचे काय 3 टप्पे आहेत. म्हणजे मी 75व्या वर्षात पदार्पण करतोय. त्यामुळं मी शाळेमध्ये शिक्षक म्हणून साधारणतः 26-27व्या वर्षी लागलो. मी जेव्हा शिक्षक लागलो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांचा गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांची स्थिती उत्तम होती, चांगली होती. हळूहळू जिल्हा परिषदच्या शाळांची स्थिती खालावत गेली. तो दुसरा टप्पा आहे. आणि आता पुन्हा मी मागं वळून पाहतोय, आता पुन्हा मी निवृत्तीनंतर अभ्यास करतोय. त्यावेळेला मला असं जाणवतंय की हळूहळू जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती पुन्हा उत्तम होत चालली. ही 3 स्थित्यंतर आहेत
ती 3 स्थित्यंतर मी जवळून पाहिलेली. जिल्हा परिषदच्या शाळांची स्थिती उत्तम केव्हा होती, ज्या वेळेला सर्व समाजाचा, पालकांचा जिल्हा परिषदच्या शाळांवर विश्वास होता. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा महत्त्वाचा भाग, शासनाचं जिल्हा परिषदच्या शाळांकडं पूर्ण लक्ष होतं. तिसरा महत्त्वाचा भाग की एज्युकेशन ऑफिसरनी संपूर्ण जिल्हा परिषदेसाठी एज्युकेशन ऑफिसरची स्वतंत्र नियुक्ती केली जात होती. त्यामुळं जिल्हा परिषदेमधनं बाहेर पडणारी सगळी मुलं आहेत ती सगळी गुणवत्तेची तयार झाली. त्याची उत्तम उदाहरणं आहेत डॉक्टर माशेलकर, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेले. भटकर सर तर एकशिक्षकी शाळेमध्ये 2 वर्ष होते. तुम्ही सगळी टॉपची लोकं बघा, ती सगळी जिल्हा परिषदच्या शाळेत, जयंतराव नारळीकर जिल्हा परिषदच्या कोल्हापूरच्या शाळेत शिकलेले आहेत. सगळी टॉपची मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेतनं बाहेर पडलेली प्रॉडक्ट्स होती आणि समाजाचा त्याला अभिमान होता. म्हणून प्रत्येकजण जिल्हा परिषदेत लक्ष देत. पण हळूहळू काय झालं, सर्व सिस्टीमचं दुर्लक्ष झालं. सर्व सिस्टीमचं इतकं दुर्लक्ष झालं की शाळेत काय चाललंय काय नाही, अप्रत्यक्षपणे ज्याला आपण राजकारण म्हणतो ते राजकारण हळूहळू त्याच्यामध्ये घुसलं. म्हणजे शिक्षणात राजकारण असू नये, राजकारणात शिक्षण असावं असं मला वाटतं. पण दुर्दैवाने उलटं झालं की शिक्षणात राजकारण आलं आणि ते राजकारणाचे अड्डे बनले. प्राथमिक शिक्षक हा प्रत्येक राजकारणाचा हस्तक झाला आणि त्यामुळं संबंध ही सिस्टीम कोलॅप्स झाली. आणि ती सिस्टीम कोलॅप्स झाल्यामुळं मग समाजाचा विश्वास उडाला आणि समाजाचा विश्वास उडाल्यानंतर हळूहळू जिल्हा परिषदेच्या शाळांचं प्रमाण अत्यंत दयनीय झालेलं आहे. जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेशनच्या शाळा सध्या कोणाचाही विश्वास नाही. तिथं फक्त अगदी गरीब मुलं की ज्याला काहीच शिक्षणाची अवघड परिस्थिती आहे तेवढीच मुलं तिथे जात आहेत. त्यानंतर मग काय झालं, डिजिटलायझेशन झालं, तंत्रस्नेही युग आलं. गेल्या 10 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांचा अभ्यास आपण केला ना तर सगळे प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही झालेत. रणजित डिसले तर अमेरिकेत गेले ना, त्यांना जागतिक पातळीवरची शिष्यवृत्ती मिळाली. आणि प्राथमिक शिक्षकांनी डिजिटलायझेशन, तंत्रस्नेही शिक्षण ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभुत्व मिळवलं आणि ते विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून शिकवायला लागले. आणि त्याचा इफेक्ट काय झाला, विद्यार्थी तयार झाले. म्हणजे वाबळेवाडीची वारे सरांनी केलेली शाळा किंवा वारे सरांची बदली झाल्यानंतर जालिंदर नगरची वारे सरांनी केलेली शाळा, त्याचा अभ्यास मी जवळून केलेला आहे. तर मला तिथे जाणवतं आहे की वाबळेवाडीच्या किंवा जालिंदर नगरच्या शाळेमध्ये प्राथमिक शाळेतली मुलं रोबो तयार करतायत. प्राथमिक शाळेतली मुलं कॉम्प्युटर हाताळत आहेत. प्राथमिक शाळेतली मुलं प्रोजेक्टर हाताळत आहेत. प्राथमिक शाळेतली मुलं हाताने काम करून वेगवेगळी उपकरणं तयार करतायत. आणि ही संबंध मुवमेंट, ही चळवळ प्रत्येक प्राथमिक शाळेत निर्माण झाली. दुसरा महत्त्वाचा भाग काय झाला की जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांनी स्कॉलरशिप परीक्षेवर कॉन्सन्ट्रेशन केलं, लक्ष दिलं. आज स्कॉलरशिप परीक्षा जर तुम्ही त्या स्कॉलरशिप परीक्षेचे रिझल्ट पाहिले ना तर सगळ्यात जास्त मुलं ग्रामीण भागातली स्कॉलरशिप मिळवलेली आहेत. सगळ्यात जास्त मुलं जिल्हा परिषदच्या शाळांमधली स्कॉलरशिपला लागलेली मुलं आहेत. आणि समाज आंधळा नसतो, समाजाचा सातत्याने लक्ष असतं नेमकं शिक्षणात काय चाललं आहे. आणि मग समाजाच्या लक्षात आलं, अरे जिल्हा परिषदच्या शाळामध्ये तंत्रस्नेही म्हणजे कॉम्प्युटर पोरं उत्तम हाताळत आहेत, स्कॉलरशिपला त्यांची मुलं येत आहेत, इंग्लिशमध्ये ती मुलं धाडधाड बोलायला लागलेली आहे. जिल्हा परिषदच्या शाळांनी स्पोकन इंग्लिशचं मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे ना. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून ना पुन्हा आता जिल्हा परिषदच्या शाळांना चांगलं स्वरूप आलं आहे. इंग्रजी माध्यमातली मुलं काढून लोक जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये घालायला लागली सध्या.
आणि हे गेल्या 3 वर्षातलं स्टॅटिस्टिक फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि काही काही लोक असं म्हणत आहेत की आता काही दिवसानंतर, 1-2 वर्षानंतर आता ती इंग्रजीची लाट कमी होत चालली, म्हणजे परदेशातूनच ती लाट कमी होत चाललेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून संबंध भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर याची क्रांती सुरू झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आता उत्तम होत चालल्या. शासनाचा विचार केला, माझं व्यक्तिगत मत सांगतो बरं का, की शासनाकडं शिक्षण हा विभाग सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. त्याचं उत्तम उदाहरण आम्ही नेहमी देतो की मंत्रिमंडळ तयार करताना पहिल्यांदा गृहमंत्री, नंतर महसूल मंत्री, नंतर अर्थमंत्री असे क्रम लावतात आणि सर्वात शेवटी शिक्षणाचा विचार करतात. आणि आता कोण शिल्लक राहिलं आहे, द्या त्याला शिक्षण खातं. या पद्धतीने महाराष्ट्राचं, या पद्धतीने देशाचं शिक्षणाकडे लक्ष आहे. दुसरा महत्त्वाचा भाग काय आहे तर गेल्या 15 वर्षापासून शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. तिसरा महत्त्वाचा भाग काय, शिक्षकांना शाळेतल्या कामापेक्षा बाहेरची कामच खूप मोठ्या प्रमाणात आहेत. चौथा महत्त्वाचा भाग काय की डिजिटलायझेशननी कामाचं वेळ कमी व्हावा, त्याच्याऐवजी कामाचा वेळ वाढला आहे. सगळी शाळेतले शिक्षक ते गव्हर्नमेंटला रिपोर्ट पाठवायचं ना त्याच्यातच गुंतलेले, त्यांचं पोरांचा संबंधच येत नाही आहे ना. मग कशी पोरं शिकायची, मग कशी पोरं संज्ञान व्हायची, मग कशी पोरं गुणवत्तेची तयार व्हायची. त्या शिक्षकाला शिकवायला वेळ तर मिळाला पाहिजे पुरेसा, त्या शिक्षकाचा विद्यार्थ्याचा सहसंबंध दृढ तर झाला पाहिजे. ह्या सगळ्या उणिवा आहेत. त्यामुळं शासनाचं ज्या प्रमाणात शिक्षणाकडे लक्ष पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. आणि ते बजेटमध्ये दरवर्षी जाणवतोय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना तयार झाली, त्या घटनेत लिहिलेलं आहे की बजेटच्या 6% रक्कम शिक्षणावर खर्च करावी. आज 50 वर्ष झाली त्याला, तरी आपण अजून 3%वर आलेलो आहोत. तुम्ही परदेशाचा अभ्यास केल्यानंतर परदेशात 15%, 13%, 12% अशा रकमा शिक्षणावर खर्च करताय आणि आपल्याकडं 2.5% आणि 3%. मग कशी शिक्षणातनं गुणवत्ता प्राप्त व्हायची. बरं, शिक्षणातनं गुणवत्ता प्राप्त व्हायची असेल तर तुम्हाला संशोधनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे संशोधन कुठे आहे. कधी एकदा CV रामन यांना नोबेल पारितोषिक सायन्समधलं मिळालं आहे, त्याच्यानंतर एकही नाही. छोटे छोटे दोष 3 नोबेल पारितोषिकं मिळवत आहेत. संशोधन कशाशी निगडित आहे. संशोधन पैशाशी निगडित आहे ना. तुम्ही आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्यांनी म्हणलं आहे प्रत्येक जिल्ह्याला एक रिसर्च लॅब तयार करणं, संशोधन प्रयोगशाळा. ते जर झालं तर मग आपण निश्चितपणे शिक्षणातनं गुणवत्ता प्राप्त करू. पण मला असं वाटतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं डॉक्युमेंटसुद्धा उत्तम आहे. पैशाच्या अभावी त्याची कार्यवाही अत्यंत खालच्या लेवलनी चाललेली आहे. बजेटच नाही ना. आणि मग शासन म्हणतं की लोकसहभागातनं आम्ही हे निर्माण करणार आहोत. अरे का, कशासाठी. शासनाकडचे तेवढे पैसे द्या ना, 6%, म्हणजे मग हे सगळं पूर्ण होईल. पैशाशिवाय काय होत नसतं. लोकसहभाग नंतर, आधी तुमचे कर्तव्य पूर्ण करा आणि मग लोक तयार आहेत. त्यामुळं हा भाग शासनाने प्राधान्य क्रमांक, जसं आपण म्हणतो की गृह खातं आहे, अर्थ खातं आहे, तसं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं खातं आहे की ज्यामुळं भविष्यकाळ त्याच्यावर अवलंबून आहे. आज जागतिक पातळीवर जर आपल्याला जायचं असेल तर फक्त क्वालिटी शिक्षण असेल तरच आपण जागतिक पातळीवर टिकू, नाही तर नाही टिकणार.